मा मला तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. जिंबाची फाईट देता इथून पुढे आम्ही तुला खेळायला अजिबात अडवणार नाही. बस. ओ बाबा बाबा मी तुमच्या सगळ्यांसाठी कंदी पेढे आणले. ओ भांजे आओ सगळे थांबलेत पेढे वाटा की सगळ्यांना. दरा 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 हा घ्या 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 वाटा. अरे वा 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 वा. सगळ्यात पहिल्यांदा तुला. वा असंच तोडगोड करण्यासाठी कारण रोजच मिळायला पाहिजे. नाही, कारणाशी रोज मिळणार आहेत, पण आज आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल की अर्जा. काही नाही, पुण्यात कामाला रुजू होऊन 1 वर्ष पूर्ण झालं ना, म्हणून मग माझा सत्कार ठेवलाय. आता खरा पेढा तुझा. सत्कार का ग? अरे बाळा, मागच्या 1 वर्षामध्ये तुझ्या माने जे लय भारी काम केलंय ना, त्यासाठी तिच्या मोठ्या साहेबांकडून तिला शाबासकी म्हणजे सत्कार. अर्जुन, भारी काय रे, एवढं नाही काही. अगं नाही, कसं घरात कितीही गोष्टी घडत असल्या तरी त्याचा तुझ्या कामावर कसलाही परिणाम होऊ द्यायचे नाही, हे तुला चांगलंच कळतं. आपण हो, आणि बंस तुमची कामाची पद्धत आम्हाला सगळ्यांना माहितच आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी खरंच थँक्यू. हा, पण सगळ्यांना यायचंय हा उद्या माझ्यासोबत. मा मी नवीन ड्रेस घालणार बरं का? बरं, तुला पाहिजे ते घाल. आपण सगळेजण छान आवरून जाऊया काय. पण मा माझी अजून एक गोष्ट राहिली आहे. काय रे बाळा? अगं मी आजारी असताना ज्या लोकांनी माझी मदत केली, थँक्यू बोलले, त्यांना मला थँक्यू बोलायचे आणि जेवायला द्यायचे. अरे वा, ही कल्पना छान आहे या ठिकाणी. हा खरंच, मला पण आवडली आयडिया. पण दीपक, करायचं कसं रे? दाजीबा अहो, चांगल्या कामासाठी प्रश्न विचारायचे नसतात. आपण घालू की जेवण. बाजी सरकार काय काय करायचं सांगा तुम्ही, नुसतं मी आहेच. काय हो छोटे सरकार, तुम्ही तुमच्या मामाचं कौतुक करताय? अहो सगळी कामं आम्हाला करावी लागणार आहेत. आली मोठी कामं करणारी. मी काही काम करत नाही वय. हो भांजी, तुम्ही सांगा कोणा कोणाला बोलवायचं. आपण सगळे आहोतच की, आणि बाईचे फक्त माणिक काकाच होते ना, त्यांना बोलू. आणि तुला जे पाहिजे त्यांना बोलव. काय बघतोय मम्मा? चल ना आपण पटकन डिश करू. ओ चला 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 चला. अर्जा, अरे अमोलला संकल्पाबद्दल कधी सांगणार आहे तुम्ही? तसं काय ठरलं नाही का तो, पण मी म्हणतो सांगायची काही गरज नाही. उगाच विषयाला फाटे फुटतील. नाही अर्जुन, आता त्यानं पेपर बघितला असताना तर आपण न सांगता सुद्धा त्याला कळलंच असतं की. नाहीतर काय. अरे तुम्ही जर का नाही सांगितलं ना, तर बाहेरनं त्याला कळणारच आहे ना. आणि मग त्याला बाहेरनं कळलं तर चांगली माणसं असतात ह्याच्यावर तर विश्वास उठेल त्याचा. हा कदम, पण संकल्पनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर करून घेतला, आणि म्हणून अमोलचं ऑपरेशन करायला लागलं. हे जर त्याला कळलं तर धक्का बसणारच आहे. नाही अर्जुन, अशा कारणांसाठी अमोलपासून खरं लपवणं मला योग्य वाटत. अमोल लहान असला तरी ह्या कुटुंबाचा एक भाग आहे, आणि संकल्पाच्या बाबतीतलं सत्य त्याला कळलंच पाहिजे. दादा, अरे अर्जुन, विचार करायला हवा. हे बघ, आता लगेच नाही, जरा वेळ जाऊ देऊयात. आपण नीट विचार करून त्याला सांगूया. पण हे बघ, या गोष्टीच्या बाबतीत त्याला अंधारात ठेवण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं. मला पण तसंच वाटतंय. म्हणजे ना, आपण आपला वेळ घेऊयात आणि योग्य वेळ आली की मग अमोलला सांगूयात सगळं. होय, आपण तसंच करू. अप्प्या, अर्जुन, जाओ तुम्ही फ्रेश व्हा. आत्ताच आलाय ना दमून. विनायक राव,
उद्याची तयारी करायची आपल्याला. हॅलो हॅलो, हा चिंचुके बोल. हॅलो, अरे हॅलो, आवाज येतो का तुला? एक मिनिट. हा? हा फोन असा सरळ पकड आणि आधी चिंचुके भाऊजींना फोन लाव, म्हणजे त्यांचा आवाज येईल ना. अरे चिंचुकेला फोन लावला ना की आवाजच येत नाही, आणि कधी कधी चिंचुकेला आहे ना मी फोन लावायच्या आधीच बोलायला सुरुवात करतो. हे असं होते. मला काय वाटतं अर्जुन, तू पोलीस ना उगाच झाला सारे. तू हे नाही का नाटक कंपनीमध्ये काम करायला पाहिजे होतं. खूप छान काम केलं असतंस तू. नाटक कंपनी काय बरं असं काय नाही. आपली तू पहिल्यापासून अशीच आहेस ना? अशीच म्हणजे? अशीच म्हणजे मनातल्या गोष्टी मनातच ठेवणारी. एक मिनिट, तू माझ्यावर असे आरोप नाही लावायचे. ऐक ना, मी खरंच पोलीस आहे. नाटक कंपनीत कामाला नाही मी, त्यामुळे पुराव्याशिवाय असले आरोप लावणार नाही मी. आजपर्यंत तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम व्यक्त म्हणून जे म्हणतात ते केलंय कधी? हा म्हणजे असू द्या कलेक्टर मॅडम, तुमची उलट तपासणी नाही घेत मी. हा तुमचा स्वभाव आहे ते माहिती आहे मला, आणि त्यामुळेच मला तुम्ही लय आवडता. खरंच का? एवढं लाजून बोलल्यानंतर खोटं कोण बोलेल का? अर्जुन गपरे. आपली पण खरे. आपल्या दोघांमध्ये ना लाजायची, रागवायची आणि रोमॅन्टिक व्हायची जबाबदारी फक्त माझ्यावरच आहे. आणि ती तुझ्याकडेच असू दे, कारण मला नाही चिडता येत. चिडता येत नाही तर मग रोमॅन्टिक होण्याचं काय? आपण खरं सांगू, तू ज्यावेळी सोबत नव्हतीस ना त्यावेळी माझी काय अवस्था व्हायची ना मी नाही शब्दात सांगू शकत. अर्जुन साहजिक आहे रे. तू मला परत भेटशील की नाही, माझ्याशी बोलशील की नाही मला काहीच माहित नव्हतं, पण तुला भेटायची खूप ओढ होती रे मनात. आपल्या अमूल्य आयुष्यात आनंद आणलाय खरंय, पण तुझ्या नुसत्या हसण्याने आधार असतो का? मी असतो तू सोबत असतो. ते म्हणतात ना, माणसाने कुणावरही असं डिपेंडंट नाही राहिलं पाहिजे. पण मला काय वाटतं सांगू, आपल्या माणसावर डिपेंड राहण्याची मजाच काहीतरी वेगळी आहे. हो की नाही? मला अमूलला इकडे घेऊन यायचं होतं तेव्हा एवढं टेन्शन आलेलं अर्जुन. असं वाटलं होतं की तो त्याच्या बाबांबद्दल काहीतरी विचारेल, मी काय सांगणार आहे. पण तो पुन्हा आयुष्यात आलास. हे मागचं वर्ष कसं निघून गेलं कळलंच नाही रे मला अर्जुन. आता काही झालं ना तरी माझ्यापासून लांब राहू नको. मा बाबा, हॅलो चिंचुके, येतो का आवाज? काय रे बाळा? आवडलं का? अरे आवरतच होतो, थोडंच राहिलं होतं तेवढं तू आलास. काय? आवरायचं काही नाही, तू हो पुढे, आलोच. ओके मा. त्याच्या समोर काहीतरी बोल. काय कुठं झाली तू? हे बरं आहे, पाहिजे तेव्हा जवळ यायचं, पाहिजे तेव्हा निघून जायचं. हा, जास्त गोड शरीरासाठी चांगलं नसतं. सर चला चला, झालं का नाही सगळ्यांचं? बापू आजोबा चला चला. चला, हाय शबाश. अरे तू मुकादमी एवढी का गडबड करतो मला कळत नाही. थांब की जरा. बापू, हा तुम्हीच लेट आला आणि मला कुठे थांब म्हणता? होय आजोबा. हो, आम्ही तर केव्हाच आवरून बसलोय. खरं तुम्ही आवरलं होतं सगळं तुमचं? हो. नक्की का? नक्की. अहो काय नाही बापू, विनू बाबा आत्ता मला आवडताना दिसले. उगाच थापा आणते तिथे येऊन. थापा? बरं झालंय ना सगळ्यांचं आवरून, निघायचं का मग आपण? रुपालीताई, तुम्हाला माहित आहे ना, सगळ्यांचं आवरून गाडीत बसल्यावर आमच्या बायकोचं आवडतं. वा मिस्टर माने वा, चांगलं सुद्धा सुरू आहे बायकोचं इकडे. वा वा मोना वा. बघितलं का कसली भारी दिसते बायको माझी. आता उगाच मस्का नका लावू हा तुम्ही मला. मस्का मस्का कुठं? अगं खरंच लय भारी दिसतेस तू. तू म्हणत असशील तर
दीपक आम्ही पण आहे इथं. अहो झाला की नाही तुमचं आवरून? हो आलो आलो. चला आवरलं ना सगळ्यांच्या या ठिकाणी. हो. चला चला निघूया. निघायचं. हा निघा निघा. बापू अर्जाने आपल्यावर येतो आम्ही, तुम्ही या. अरे पण तुझे मा बाबा कुठे आहेत? आलो आलो. चला निघूया, तयार होतो आम्ही. आजोबा मा खूप छान दिसतीये. अरे मग दिसणारच, आज सत्कार मूर्ती आहे ना ती. काहीतरीच काय हो. बरं चला निघूया, उशीर होतोय ना. चला 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 चला. चलो. दादा ऐका ना, त्या तिकडच्या खुर्च्या नीट लावून घ्या. हा लवकर. नमस्कार गायतोंडे साहेब. नमस्कार. नमस्कार. काय म्हणते तयारी? एकदम उत्तम. आणि तयारी काय, उत्सवच चालू आहे की. खरं तर हा अपर्णा मॅडमनी केलेल्या जनतेसाठी कामाचा एक मोठा उत्सव आहे. हो खरंय. कालची बातमी वाचली मी बोगस कामगारांची. हो, आणि अर्जुन सरही मला सांगत होते की अपर्णा मॅडमनी नुसता निर्णय नाही घेतला, तर तो निर्णय वरिष्ठांना पटवून सुद्धा दिला. ऍब्सोल्युटली करेक्ट. खरं तर हा अपर्णा मॅडमनी जनतेसाठी केलेल्या चांगल्या कामाची पोच पावतीच आहे. 100% खरंय. आणि ह्या उत्सवात आज सिक्रेट सत्कार सुद्धा होणार आहेत. सिक्रेट सत्कार? हो. कुणाचा? कळेल कळेल, सगळं लवकरच कळेल. जरा धीर धरा. आलोच मी. मॅडम सिक्रेट सत्कार कुणाचं असेल? गुड मॉर्निंग गायतोंडे. गुड मॉर्निंग मॅडम. या या या. कदम आणि माने परिवाराचं आमच्या ऑफिस तर्फे खूप खूप स्वागत. गायतोंडे साहेब तुम्ही तर अगदी जय्यत तयारी केली हो. हो मग सगळे ऑफिसचे कर्मचारी सकाळपासून काम करतायत. है ना. काय अमोलराव, कशी आहे तब्येत? काय तोंडी काका, तुम्ही मला हे विचारूच नका. डॉक्टर मा म्हणले की मी एकदम ओके आहे. सॉरी. ओके ओके, चला प्लीज बसून घ्या ना सगळ्या. प्लीज प्लीज या, प्लीज बापू, या. या. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपण अगदी वेळेत आहात. आपण तयारच आहोत. चला ना प्लीज. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आज आपण इथे आपले पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अपर्णा सुरेश माने यांचा सत्कार करणार आहोत. इथे घडलेल्या कर्तृत्वाची उंची काय मोजता, पेरतो बीज सामर्थ्याचा, अभिमान महाराष्ट्राचा. वा वा. क्षेत्र कोणतेही असो, मग ते शैक्षणिक असो, वैद्यकीय असो, या सगळ्या क्षेत्रांची जाण असलेली आणि या सगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या अपर्णा मॅडम ग्रामीण भागातल्या असूनही पुणे सारख्या शहराचा चेहरा मोहरा बदलू पाहत आहे. आणि त्यात त्यांना उदंड यश देखील लाभत आहे. त्यांची यशाची कमान अशीच चढती राहो. तर त्यांच्या या कामाला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणूनच तमाम पुणेकरांनी त्यांचा हा सत्कार आज इथे आयोजित केलेला आहे. मी आमचे वरिष्ठ अधिकारी आणि आमचे मार्गदर्शक श्री मोरवेकर सरांना विनंती करतो की त्यांनी अपर्णा मॅडमचा सत्कार करा. सर एक मिनिट, मी हा सत्कार माझा मुलगा आणि माझे मिस्टर यांच्यासोबत स्वीकारला तर चालेल का? हरकत नाही. थँक्यू. अर्जुन.
धन्यवाद मोरवेकर सर. मोरवेकर सर, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आणि आपलं मार्गदर्शन असंच आम्हाला लाभत राहील अशी अपेक्षाही करतो. आणि आता तो क्षण ज्याची आपण आतुरतेने वाट बघतो, अर्थात मी आता अपर्णा सुरेश माने यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यास विनंती करतो. अपर्णा मॅडम, प्लीज. टाळ्या. नमस्कार. बरं, सगळ्यात आधी विद्येचं माहेरघर असलेल्या या पुण्यनगरीत मला कलेक्टर म्हणून पदभार सांभाळण्याची संधी दिली तू, त्यासाठी खरंच मनापासून आभार. मी बाहेर काम करत असताना मला कायम इथल्या मातीची, इथल्या परंपरेची उणीव भासत होती. म्हणजे मलाही असं वाटत होतं की माझा मुलगा या मातीत वाढा, या परंपरेत वाढा, आणि माझी ती इच्छा इथे येऊन पूर्ण झाली. हा म्हणजे आता हे कौटुंबिक स्वार्थ असेलही, पण खरंच मला इथल्या लोकांसाठी, इथल्या मातीसाठी काही ना काहीतरी काम करायचं होतं. आणि पुण्यात येऊन माझी ती इच्छा खरंच पूर्ण झाली. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. मागील वर्षात माझ्याकडून भरपूर कामं झाली. म्हणजे लोकांसाठी, या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी मी कायम कार्यरत होते. पण लोकांना फक्त माझं काम दिसलं. पण माझ्या मागे माझ्या सहकाऱ्यांचे शेकडो ताकदीचे हात काम करत होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानायचे. म्हणजे गायतोंडे असतील किंवा इतर सगळ्या विभागातले सगळेच सहकारी असतील. खरंच त्यांच्यामुळे मी ताकदीनं हे काम पुढे नेऊ शकले, पूर्ण करू शकले. म्हणून आज मी एक यशस्वी जिल्हाधिकारी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर होती. मागील काही दिवसात माझ्या बाबतीत काही खोट्या बातम्या, माझ्या मुलाच्या आजारपणामुळे मला आलेला मानसिक ताण, या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप डिस्टर्ब होतो. पण या सगळ्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं ते माझं कुटुंब. त्यामुळे आजचा हा सत्कार मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना समर्पित करते. आणि इथून पुढे माझ्या पदाला साजेल असं काम मी अविरतपणे करत राहील असं वचन देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाह, धन्यवाद अपर्णा मॅडम. प्रेरणांच्या धारामध्ये महाराष्ट्र सारा नाहून जाओ, अतुलनीय कार्य घडो आणि स्त्री शक्तीचा जागर हो. अपर्णा मॅडम, तुमची कामगिरी नेहमीच उत्तम आहे आणि म्हणून तुम्ही अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान राहिला. तुमच्या कर्तृत्वाने अनेक तरुणी स्वतः देखील जिल्हा अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. तर तुमचं त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. तर आजचा हा कार्यक्रम इथे संपलेला नाहीये. मला आनंद होतोय की आज आपण आणखी एक सत्कार इथे करणार आहोत. आजचे आपले दुसरे सत्कार मूर्ती आहेत अपर्णा मॅडम यांचा मुलगा अमोल. अमोल बद्दल काय सांगायचं. मागील काही दिवस अमोलसाठी खूप त्रासदायक आणि वेदनादायी होते. खूप लहान वयात त्याला कॅन्सरचं निदान झालं. पण ह्या आजारपणातही तो अजिबात डगमगला नाही. खूप धैर्याने त्यांनी या कॅन्सरशी अविश्वसनीय अशी झुंज दिली आणि नुसती झुंज नाही दिली तर त्याच्यावर मात देखील केली. आणि म्हणूनच त्याच्या या धैर्याला सलाम करण्यासाठी आज आम्ही त्याचा इथे सत्कार करतो. मी आमचे मार्गदर्शक मोरवेकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी अमोलचा सत्कार करा. ये अमोल बाळा.
अमोल बाळा, तुला सत्कार स्वीकारताना कसं वाटतंय? तर हा सत्कार नको मला.